नमस्कार मंडळी. आज आहे शनिवार. खरं तर परवा गुरुवारचं जिजाचं स्कूल बंद होती, म्हणजे त्यांनी सुट्टी दिलेली, कारण अतिवृष्टीचा त्यांना इशारा त्यांनी दिलेला, त्यामुळे ती सुट्टी होती. त्यामुळं आज जिजाची स्कूल आहे. खरं तर सुट्टीचा जरा वेगळाच प्लॅन होता, पण आता स्कूल असल्यामुळं दुसरं काही करता येणार नाही आहे. खरं तर काय सरप्राईज तुला? सांगूच ना, आपण आता तयारीत राहायचं. तुला माशी बोललोच की आम्ही आज बेत आहे आमचा, पावभाजीचा बेत आहे. पावभाजी 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 अजून ते काही फिक्स नाही. असं काय आम्ही मीच म्हणतोय. खरं तर असं काय ऍक्च्युली हर्षदाची मैत्रीण आहे, पण त्यांच्याकडं पाणीपुरी खायचं खूप दिवसापासून बेत आहे. खरं तर ते आज तर काय माहित नाही होईल का नाही. आज तर नाही होणार डेफिनेटली, पण पावभाजीचा बेत तर आहे. मग थोड्या वेळाने आम्ही सामान ऍक्च्युली आणायला जाणार आहे. मी आणि हर्षदा जिजाला ड्रॉप करणार, थोडं सामान आणायचं आणि पावभाजी तो पण तुम्हाला दाखवतो की कशी होईल की. मग पटपट करतो ना, फास्ट करतो एकदम. आल्यावर तू आल्यावर आम्हाला हेल्प कर. मग आईला हेल्प कर तू. अरे ते समोर तर आहे, कशाला बस. चालत सायकल घेऊन जा. तुम्ही पण सांगायला सायकल घेऊन जायला. आता तिला सायकल पण येते, स्कूल तशी जवळच आहे. स्कूटर घेऊन जाते ना. स्कूटर घेऊन जा. मग मी स्केटिंग माझ्या बर्थडेला घेऊन जाईल. चालेल. आणि आता ऍक्च्युली मस्त असा मी काढा घेणार आहे. काढा म्हणजे तुळशीचा काढा, गरम पाण्यात मस्त. सकाळी उठल्या आमचं सगळ्यांचं डेली रुटीनच आहे जनरली. पुन्हा सोडून गरम पाण्यात मस्त तुळस. आणि काय जरा रेसिपी काय हो तुमची? तुळस आणि गवती चहा, तुळस, आलं आणि लवंग वगैरे, मसाला, गरम मसाला, काळा मसाला नाही, गरम मसाला. पिझ्झा आय लव्ह पिझ्झा इज द बेस्ट. आय लव्ह चेच. असं कापलं पिझ्झा सारखं आहे. मजा आहे. अच्छा, त्याच्या घरी तुझ्या कोण स्कूल मध्ये फ्रेंड आहे त्याची, त्याने हे गाणं शिकवलंय, पिझ्झा 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 पिझ्झा. पण असं त्याचं खेळायचं आणि मग त्याला तो जो हाऊट होईल त्याला असं करायचं. आता नाश्ता काय करते जिजा तू सांग? काय खाते? भुर्जी आणि पराठा. कसला पराठा? ग्रीन व्हेजिटेबल. मेथी पराठा. परत एकदा पनीर भुर्जी आहे आज मेन्यू मध्ये. आणि पावभाजीची आज आपण मस्त, आज सगळा ब्लॉग पावभाजीचा ब्लॉग करू आपण. आणि याच्यावर भाजी टाकून आपण ह्याला असं सँडविच पिझ्झा केलाय का तो? सॉस कशाला. मस्त. आता मी माझा काढा एन्जॉय करतो, जिजाला सोडतो आणि आम्ही सामान घेऊन येतो. बदाम. येस, तुम्ही पण सगळे उठल्या सकाळी काढा आधी रात्री आपण भिजून ठेवायचं. हा, बदाम झाल्यावर ते खायचे. हा, म्हणजे त्यामुळे बघा सकाळी तुम्ही पण ट्राय करा. सकाळी उठल्या गरम पाणी, काढा, ड्राय फ्रुट्स. ओके, बरोबर. येस, चला आता भेटू आपण पावभाजी. हॅलो. आता जिजाला आम्ही ड्रॉप केलंय स्कूलमध्ये आणि येतात सामान आणलं. मॅडम, आता काय सामान आणलं तुम्ही जरा आम्हाला सांगा पावभाजीसाठी. भाजीपाला आणला सगळं. काय लागतो आपल्या पावभाजीसाठी? फ्लॉवर आणला, बीट, बटाटे आणि थोडं मटार, पाव, बटर आणि पावभाजी मसाला तर काय घरातच होता मोस्टली सगळ्यांकडे. पाव आणला आणि बटर आणलाय. थोडक्यात आम्हाला रेसिपी सांगता का, कशी तुमची प्रोसिजर आहे? रेसिपी आता हे सगळं थोडं सगळं घेऊन कुकर लावणार आणि मग नंतर फोडणी घालायची. थोड्या वेळाने सगळं मॅश करायचं आणि मग नंतर फोडणी घालायची पावभाजी मसाला घालून. अच्छा, ठीक आहे. नाही, आणि पाव मग फक्त गरम करायचे नंतर बटर लावून.
तुम्ही करणार ना? हो पाव गरम करायचं काम मोस्टली माझ्याकडेच असतं, की जे मला वाटतं पाव आणि भाजी पैकी भाजीचं काम जे हर्षदाकडे आणि पाव गरम करायचं काम बटर लावून माझ्याकडे काम ते आहे. पाव गरम करायचं जिजाईने आधी करून ठेवायला पाहिजे. हो फक्त जिजा आल्यावर मग गरम करूया पाव. राईट, ते आले की मग गरम करून मस्त असं एन्जॉय करू पाव भाजी. आणि त्यात एक सांगायचं म्हणजे बीट थोडस घालते मी, म्हणजे यातलं मी अर्धच बीट घालेल, म्हणजे बीटाने कसं जरा कलर पण येतो ना आणि गोडसर थोडीशी गोडसर होते भाजी. टोमॅटोमुळे कसं जरा आंबटसर पण आलेला असतो, मग जरा बीटने जरा ते होऊन जाते भाजी. बरोबर बॅलन्स होते. आणि बऱ्याच वेळा मी नोटीस काय केलं, बाहेर पण जे पावभाजी जरा गोडसर असते, बहुतेक त्यांनी साखर किंवा गुळ वगैरे कलर दिसतो त्यांचा, तर ते कलरचं ते कलर हे वापरतात, कलर्स वापरतात. त्यापेक्षा हे बेटर आहे, बीट घालायचं म्हणजे तो कलर पण येतो आणि जरा तो स्वीटनेस पण आहे पावभाजीचा तो पण येतो. म्हणजे की लहान मुलांना ते मला वाटतं की जरा चवेला पण चांगलं लागतं आणि ते खातील पण, आणि त्यातल्या त्यात हेल्दी होतं असं मला वाटतं. म्हणजे हा पाव सोडला तर मग त्याच्यात भाजी तर आपण त्यातल्या त्यात हेल्दी करू शकतो. आणि एनिवेज आपल्याला खूप दिवस झाले खायची होती पावभाजी, त्यामुळे म्हणलं चला आता आज करूयात. येस, आणि डेफिनेटली आपण भाजी ही काय चपाती सोबत पण खाऊ शकतो, अगदीच काय पावच पाहिजे अशातला पण काय भाग नाही आहे. पण हे आपलं जरा टेस्ट बर्ड्स आहेत त्याचं जरा समाधान करण्यासाठी पाव आपण आणतोय, नाहीतर काही जनरली चपातीच परत. म्हणजे हे फुल दिवस आज सगळं भाजीवरतीच ह्या पावभाजीच्या. अरे वा वा, म्हणजे नाईस. नाही ऍक्च्युली पण मी सांगतो हर्षदाची पावभाजी ना खरंच खूपच भारी होते. माहितीये की रेसिपी त्यातल्या त्यात जरा सोपीच आहे, पण आम्ही त्यातल्या त्यात हेल्दी करायचा प्रयत्न करतो. हेल्दी म्हणजे की बाबा जरा ते अगदीच खूपच सारं बटर, खूपच सारं तेल, तूप वगैरे. तिचा बटर लावून देणारच नाही, तिला तूप लावूनच गरम करायचे पाव. म्हणजे कसं बटर आपण दोघे खाऊया तर नको. ठीक आहे चालेल, चालू दे तुमचं तयारी चालू दे. आणि पावभाजी करताना पण आपण थोडंसं फुटेज घेऊ आणि तेव्हा आपण जरा रेसिपी अजून क्लिअरिटी मिळेल आपल्याला, आणि मग बघू कशी बनते पावभाजी आमची. थँक्यू मॅडम. तुमच्या टीचरना बोलूया ना पावभाजी घ्यायला खायला. का 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 आज आम्ही ड्रॉइंग केलं. स्टोरी बुक होती तर ते आज आम्ही ड्रॉइंग केलं, ते बॅग मध्येच आहे. बॅग मध्ये आहे मॅम. तुझ्या फ्रेंड्सना बोलूया का पावभाजी खायला? त्यांना सांगितलीस का? हो मग काय सांगितलं ना. काय सांगितलीस? आज आम्ही पावभाजी बनवणार आहे. ओ बाई बाई. आज आम्हाला स्टोरी सांगितली आज आम्हाला मॅमनी. हो वा वा, आवडली का स्टोरी तुला? आवडली. हो मॅडम. पावभाजीचं काय काय स्टेटस चालू आहे ते? ठीक आहे करा करा करा. आता निम्म काम झालेलं आहे, सगळ्या भाज्या शिजून झालेल्या आहेत. आता बेसिक तयारी सुरू आहे आमची. चला. अशी चित्तमोत्याची माळ होती ग, दिसतो तो लाची ग. चित्तमोत्याची माळ होती ग, दिसतो लाची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लालबा वटाग. चला हे बघा आता आईनी. ओ मॅडम इकडे या. हर्षदा मॅम या 2 मिनिटं इथं. आता हो करणार आहे, तिला हेल्प करायची आहे. बरोबर. वा वा, हे काय करायला दिलेले आहे जिजाला काम? हो ना, काय करताय तुम्ही मॅडम? प्लॅश प्लुश प्लॅश प्लुश प्लॅश. हा वा, जिजाची मस्त भांडी. नाही ए पावभाजी जिजाची. तिचं खेळ बघ आता ते छान कसं तू खरोखर मोठ्या हे यांनी करतेस ना, त्या काय स्मॅश करायचं. स्मॉल कॅपिटल स्मॉल. बघ की लगेच झालं. आता बघ भाजी सगळ्या मग अशी ज्या सकाळी आणलेल्या त्या सगळ्या मस्त शिजवून घेतल्या. आता त्या स्मॅश करायच्या. तू पी हे सगळ्यात चांगलं बाई, हेल्दी एक नंबर. आता स्मॅश करायचे आहेत, फोडणी घालायची आहे, बटर लावायचं, पाव भाजायचा आणि ताव मारायचा.
ताव, पावभाजीवर. पावभाजीवर मारायचा ताव. खायचं निवांत बसून पॉप पिक्चर बघत. नाही नाही नशिबा मावली. बघ मी कसं दाबतीये. भाजी पाववर मारायचा ताव. मग तुम्ही करा आता हे. हो हो हो, मी आणि जिजा आता हे करतो, स्मॅश करतो आणि पावभाजी आता एन्जॉय करू थोड्याच वेळात. जरा अजून भूक लागू दे, एकदम कडकडून लागली मला. लागू दे, अजून कडकडून भूक. मग खाऊ भरपूर पावभाजी. हाय जिजा, आई. कशी झाली आहे पावभाजी? तो. मस्त. कुरुमुई. करून हो, मस्त पाव असे भाजलेत आणि आता सुरूच केलेली आहे. जिजानं तर ऑलरेडी सुरू केलेली, कारण जरा जास्तच भूक लागलेली. आणि आम्ही आता घेणार आहोत पावभाजी. आवडली ना तुला? आवडली ना? गुड. कशी आहे? तिखट आहे, गोड आहे, आंबट आहे, कशी आहे? थोडी गोड आहे. खूप तिखट आहे. खूप तिखट आहे. आई थोडीशी गोड आहे ना. भाजी घे ना अजून. ओके. तर या पावभाजीसाठी हर्षदा मॅडम, तुम्हाला जर काही टिप्स द्यायच्या असल्या पावभाजीच्या बनवण्यासाठी लहान मुलांसाठी? हा, थोडस सांगितलं ना मगाशी बीट घालायचं म्हणून. ओके, हा, म्हणजे तो असा हा हेल्दी पावभाजी होऊन जाते आपली. हिंदी पावभाजी होऊन जाते आणि असा मस्त असा कलर पण येतो त्याला. पावभाजीला जो कलर अपेक्षित असतो, म्हणजे बाहेरून कलर एकदम व्हाईट होत नाही. बाहेर मध्ये कसं बाहेरच्या पावभाजीमध्ये कलर घालतात. आहे कोण आहे? बर, तर मंडळी आम्ही मस्त अशी पावभाजी एन्जॉय करतो आणि भेटू थोड्या वेळातच. तुला जिजा सगळं माहिती, आता इतके दिवस झाला आपण आईचं बघतोय ना, तर सगळं माहित झालंय. ओ बाय गॉड, जिजाला आता जरा काय माहिती, संध्याकाळ सकाळपासून ऍक्च्युली जरा खोकला येतोय आणि तुम्हाला हे सगळं दिसतो. तो हा सगळा सेटअप मेकअपचा आहे. हर्षदा मेकअप आर्टिस्ट, तिचं ऍक्च्युली एक रील बनवायचा आहे, तो चाललंय त्याचं काम. नवरात्रीसाठीचा रील. आता नवरात्री सिरीज करायचं चाललंय रील्स साठीचं. नवरात्री येणार त्या हिशोबाने मग सगळी सिरीजच बनवायची. ह्याची कशाची? मेकअपची. मेकअप असेल, त्याचे आउटफिट्स असतील, त्या हिशोबाने सगळं बनवायचं आहे. इथं सगळं सेटअप, बेसिक सेटअप कसं दाखवतो. मागं एक लाईट आहे, इथं रिंग लाईट लावली आहे. इथं जिजा बसली आहे आमची आईला हेल्प करण्यासाठी. सगळे मेकअपचे हे प्रोडक्ट्स मांडलेत. तिचा फोन लावलाय, सगळं सेटअप आहे आणि चाललाय. आणि इंस्टाग्रामचे जे हँडल आहे हर्षदाचं, ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आणि तो आज जो रील बनवणार आहे तो उद्याच लगेच येणार आहे सकाळी. त्यामुळे हा ब्लॉग पण उद्याच येणार, त्यामुळे तुम्ही ब्लॉग येईपर्यंत डेफिनेटली रील सकाळी 9 वाजता येईल ना. हो, 9 वाजता सकाळी टाकू, पब्लिश करूया. चालते की, म्हणजे मग तो होऊन जाईल एक रील. दुपारी 1 वाजता येईल ब्लॉग. हे डेली ब्लॉग आमचा उद्या येईल दुपारी. तर तोपर्यंत तो खाली लिंक हर्षदाच्या इंस्टाग्रामचा हँडल देतो, म्हणजे जाऊन तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता कसा झाला तो रील. आणि इंस्टाग्रामच्या तिला कमेंट करून सांगा की रील कसा झालाय तो. आणि इव्हन कमेंटमध्ये बनावाला जरी सांगितलं तरी चालेल. आणि चालेल, एवढंच. मग आजचा डेली ब्लॉग आम्ही इथंच संपवतो. आणि उद्याचा डेली ब्लॉग आहे तो थोडा इंटरेस्टिंग आणि थोडा वेगळा होणार आहे. त्यामुळं स्टे ट्यून फॉर डेली ब्लॉग. ओके. ओ बाई, जरा आमची परत आता डाऊन झाली. थोड्या वेळात लगेच नॉर्मल. जरा चार्ज होते ती, जरा सक खोकल्यामुळे जरा छाती आणि घसा दुखतो वाटतं. आता आपण वाफ देऊया. तिथे दिलं की जरा लगेच बरीच होणार लगेच. मग उद्या आपल्याला जायचंय. कंपोस्ट बॉक्स आणायचा ना. आणि खूप सारे कंपोस्ट बॉक्स, बॅग, शूज बघूया आपल्यासाठी. आणि असं काय 2-3 आयटम काय असले तर बघू आणि मग आणू. ठीक आहे, लेट्स गो. बाय बाय. भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.
झूमे गोरी घूमे गोरी चली कहाँ चोरी चोरी हवा से है बंधी डोरी रे। झूमे गोरी घूमे गोरी चली कहाँ चोरी चोरी हवा से है बंधी डोरी।